भारतीय आर्थिक नियोजनाच्या इतिहासात ना एक मोठा रंजक प्रयोग झाला होता. एक अशी योजना जी आखली होती 5 वर्षांसाठी, पण टिकली फक्त 2 वर्ष. चला तर भारताच्या याच सरकत्या योजनेची गोष्ट आज समजून घेऊया. या कहाणीची सुरुवात होते एका राजकीय भूकंपाने. साल होतं 1977. आणीबाणी नुकतीच संपली होती आणि देशातल्या निवडणुकांच्या निकालांनी भारताच्या आर्थिक नियोजनाची दिशाच जणू काही कायमची बदलून टाकली. तर याच राजकीय वादळातून एका अगदी नव्या आर्थिक योजनेचा जन्म झाला. पाहूया हे कसं घडलं. तर झालं असं की आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत जनता पक्षाने मोठा विजय मिळवला आणि मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली देशात पहिल्यांदाच काँग्रेसशिवाय दुसरं सरकार स्थापन झालं. या नवीन सरकारने सत्तेत आल्या एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी काँग्रेसच्या काळात सुरू असलेली 5वी पंचवार्षिक योजना तिचा कार्यकाळ पूर्ण व्हायच्या 1 वर्ष आधीच म्हणजे 1978 मध्येच थांबवून टाकली. एका नव्या विचारांची ही सुरुवात होती. मग जुनी योजना थांबवली, पण त्या जागी आणलं काय? येथेच एंट्री होते सरकत्या योजनेची. ही संकल्पना नेमकी काय होती आणि यामागे कोण होतं ते पाहूया. तर हे सरकती योजना म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक लवचिक योजना होती. यात लांब पल्ल्याची ध्येय तर ठरवलेली असायची, पण दरवर्षी परिस्थिती कशी आहे, गेल्या वर्षी आपण किती प्रगती केली याचा आढावा घेऊन पुढच्या वर्षाची लक्ष्य नव्याने ठरवली जायची. म्हणजे एकाच वेळी 5 वर्षांचा विचार करायचा, पण प्रत्येक वर्षी गरजेनुसार बदल करण्याची मोकळीक ठेवायची. आता पारंपरिक पंचवार्षिक योजना आणि यातला फरक खूप मोठा होता. पंचवार्षिक योजना म्हणजे जणू काय एक पक्का ठरलेला रस्ता, 5 वर्षांसाठी सगळं निश्चित. पण सरकती योजना तशी नव्हती. ती परिस्थितीनुसार जुळवून घेणारी, सतत स्वतःचं मूल्यांकन करणारी एक लवचिक वाट होती. नियोजनाकडे बघण्याचा हा एक अगदीच नवीन दृष्टिकोन होता. आणि ही लवचिकतेची कल्पना काही अचानक आलेली नव्हती. यामागे प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ गुन्नार मिर्डल यांचं मोठं वैचारिक योगदान होतं. त्यांचं म्हणणं होतं की विकासाचा मार्ग काही दगडात कोरलेला नसतो, तो प्रवाही असतो. परिस्थितीनुसार तो बदलता आला पाहिजे. आणि याच विचारातून सरकत्या योजनेने प्रेरणा घेतली. मग ही योजना प्रत्यक्षात आणली कोणी? तर मूळ संकल्पना होती प्रोफेसर गुन्नार मिर्डल यांची. तिचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी होती नियोजन आयोगाचे तत्कालीन उपाध्यक्ष प्रोफेसर डी लकडावाला यांच्यावर. आणि या योजनेला मोरारजी देसाई आणि नंतर चरण सिंग या 2 पंतप्रधानांचं अध्यक्षपद लाभलं. चला तर मग पाहूया कागदावर इतकी आकर्षक वाटणारी ही लवचिक योजना प्रत्यक्षात कशी उतरली. 1 एप्रिल 1978 रोजी ही योजना सुरू झाली आणि ती 1983 पर्यंत चालणार होती. पण गंमत बघा, 1980 मध्येच म्हणजे अवघ्या 2 वर्षात ती थांबवण्यात आली. त्यामुळे नियोजनातला हा लवचिकतेचा प्रयोग अपुराच राहिला. या योजनेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं तिचा दृष्टिकोन. आत्तापर्यंत भारताचा भर मोठ्या अवजड उद्योगांवर होता, ज्याला महालनोबिस मॉडेल म्हणतात. पण या योजनेने तो फोकस बदलला. आता प्राधान्य दिलं गेलं ते शेतीला, ग्रामीण विकासाला आणि रोजगार निर्मितीला. लघु आणि कुटीर उद्योगांना विशेष महत्त्व दिलं गेलं. या 2 वर्षांच्या छोट्याशा काळातही काही खूप महत्त्वाचे उपक्रम सुरू झाले, ज्यांचा प्रभाव खरं तर आजही आपल्याला दिसतो. या काळात सुरू झालेल्या योजना दूरगामी परिणाम करणाऱ्या होत्या. जसे की छोट्या उद्योजकांसाठी जिल्हा उद्योग केंद्रे, जिथे त्यांना सगळी मदत एकाच ठिकाणी मिळणार होती. किंवा मग ग्रामीण गरिबांसाठीची कामासाठी अन्न योजना. त्याचबरोबर गरिबातील गरीब कुटुंबांसाठी अंत्योदय योजना. आणि पंचायत राज व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी अशोक मेहता समितीची स्थापनाही याच काळात झाली. मग प्रश्न हा पडतो की इतके महत्त्वाचे उपक्रम सुरू करणाऱ्या या योजनेचा शेवट इतका अचानक का आणि कसा झाला, आणि तिचा वारसा म्हणून आज काय उरला आहे? आणि या कथेचं चक्र पुन्हा तिथेच फिरलं, जिथून सुरुवात झाली होती. साल होतं 1980. देशात पुन्हा निवडणुका झाल्या आणि पुन्हा एकदा मोठा राजकीय बदल घडला. जानेवारी 1980 मध्ये इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवर आला आणि सत्तेत येताच नवीन सरकारने जनता पक्षाची ही सरकती योजना तात्काळ रद्द केली. तिच्या जागी पुन्हा एकदा पारंपरिक पद्धतीची 6वी पंचवार्षिक योजना 1980-1985 लागू करण्यात आली.
त्यामुळे या योजनेचा सार खरं तर या एकाच वाक्यात आहे. एका राजकीय बदलामुळे तिचा जन्म झाला आणि दुसऱ्या राजकीय बदलामुळे तिचा अकाली शेवट झाला. आर्थिक नियोजनाचा हा महत्त्वाचा प्रयोग पूर्णपणे राजकीय परिस्थितीवर अवलंबून राहिला. मग ही सगळी गोष्ट आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला लावते. देशाच्या विकासासाठी काय जास्त महत्त्वाचं आहे? पंचवार्षिक योजनांसारखा एक स्थिर, दीर्घकालीन दृष्टिकोन, की सरकत्या योजनेसारखी परिस्थितीनुसार सतत बदलण्याची आणि जुळवून घेण्याची लवचिकता? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?